मोफत शिक्षणाची घोषणा, खाजगी परीक्षांची लूट सुरूच. अहिल्यानगरमध्ये गंभीर प्रकार उघड. राज्यात 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत पुस्तके आणि शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क शासनाकडून दिले जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये खाजगी परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. सराव परीक्षा, तयारी परीक्षा अशा नावाखाली विद्यार्थ्यांवर बंधनकारक परीक्षांचा दबाव टाकला जात असून न दिल्यास शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती दाखवली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्यात 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जात आहेत. शिष्यवृत्ती परीक्षांचे शुल्कही जिल्हा परिषद भरत आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांमध्ये याला छेद देणारा प्रकार समोर आला आहे. खाजगी परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून थेट शुल्क वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या परीक्षांना सराव परीक्षा, तयारी परीक्षा, स्पर्धात्मक मूल्यांकन अशी आकर्षक नावे दिली जात आहेत. पण प्रत्यक्षात या परीक्षा बंधनकारक असल्याचा दबाव विद्यार्थ्यांवर टाकला जात आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही बाब अधिकच जाचक ठरत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने पाहणे अपेक्षित असताना तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो, परीक्षा आयोजक इतके निर्धास्त कसे? शिक्षण विभाग आणि आयोजकांची काही सांगड तर नाही ना? या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, खासगी परीक्षांवर बंदी घालावी, अन्यथा पालक रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात येत आहे. मोफत शिक्षणाची घोषणा केवळ कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.